मात्र संघनाकडून काम पाहतोय इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता संघ सज्ज झालाय तो म्हणजेच जागृती 11 पाले हा संघ सुखदेव मडवी यांचा संघ एका बाजूने स्टार सीसी पाले पालघर दांडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय रोहन हळदणकर यांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ आहे स्टार सीसी पालघर दांडी एका बाजूने तुम्ही पाहता संघनायक गौतम आकरे व्हेरी डॅशिंग कॅप्टन आक्रमक खेळाडू आणि एका बाजूने तुम्ही खूप चांगला संघ त्यांनी मात्र बांधलाय मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून स्टार सीसी पालघर या संघाने मात्र कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते मैदानाच्या आतमध्ये जागृती 11 पाले या संघाला या आपण व्यासपीठावर सन्मान करूया सामना सुरू होण्याच्या अगोदर नंदकुमार चौधरी यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे आणि व्यासपीठावर सन्मान केला जाईल म्हणजेच तुम्ही पाहता संघ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले फलंदाजी करण्यासाठी तो म्हणजेच जागृती 11 पाले या संघाचे संघ मालक आहेत पुरस्कर्ते आहेत ते सुखदेव मडवी यांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल सातत्याने त्यांचा संघ प्रत्येक वर्षी खुल्या विभागात स्पर्धेत खेळत असतो पण यावर्षी तुम्ही पाहता जागृती 11 पाले या नावाने हा संघ इथे मात्र खेळतोय त्याचबरोबर जांभूळगावचे चंदू पिसाळ भाऊजी यांचा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर आपण सुद्धा या आणि नंदकुमार यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत चला आता वळी आपण सामन्याकडे लक्षात घ्या आता मात्र टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असेल कारण पहिल्या सामन्यात भरपूर उशीर झालाय पण आम्हाला अजून ही 6 सामने कव्हर करायचे त्यामुळे विनंती करतो प्रत्येक कॅप्टनला की विदिन 20 मिनिट्स कारण मला आठवते की एवढ्या 10 वर्षाच्या आमच्या प्रवासामध्ये या स्पर्धेमध्ये कालच्या लास्ट इयरला एक मात्र सामना असा झाला तो 4 षटकांचा खेळवावा लागला त्यामुळे असं काही होता कामा नाही तुमच्या बाबतीत त्यामुळे विनंती करतो प्रत्येकाने टाईम खूप महत्त्वाचा आहे या स्पर्धेमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे आणि स्पर्धेत तुम्ही खेळत असताना तुम्ही वेळेवर खेळणं आणि वेळेवर सामने संपवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असेल तर गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर येतो तो भरत चिखलीकर आहे भरत चिखलीकर गोलंदाज सज्ज होतोय आणि समोर जो स्टार्किंगला फलंदाज आघाडीचा येतो तो अमित जाधव आणि नॉस्टॅगिलला अमित जाधव स्ट्रायकिंगला प्रीतम बॅक टू द बॉलर चांगला फटका एक्झिक्यूट केला समोर खेळत्या क्षेत्रात तिथे आहेत मिड ऑफला चेंडू कव्हर करते तोपर्यंत चिकी सिंगल खातं उघडले प्रीतम परबने आणि आता मात्र सामोरं जाईल जो मुंबई पोलिसला रिप्रेझेंट करतोय मागच्याच आठवड्यात जेव्हा संतोष शिंदेशी बोलणं झालं तेव्हा आवर्जून उल्लेख केला की अजून एक खेळाडू आमच्या मुंबई पोलिसच्या स्क्वॅडमध्ये ॲड झाला तो म्हणजेच अमित जाधव हा सुद्धा येतोय जो जोगेश्वरीचा राहणारा खेळाडू आहे तो मात्र येतो स्ट्रायकिंगला फलंदाजी करण्यासाठी धावसंख्या दाफलकर 1 भरत पुन्हा एकदा सज्ज मानपाड्यांकडनं लेफ्ट आर्म द विकेट फिंगर पुढे मोल्ड केले होते आल्यास देखणा फटका चेंडूला पाठवून दिले नृत्य कक्षामध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बाहेर दमदार सुरुवात अमित जाधवच्या बॅटमनना चौकार पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या थँक्यू मुंबई पोलीस म्हटलं तर प्राऊड अभिमान आणि तोच अभिमान या पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाला अमित जाधवच्या बॅटमनना चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर चौकारासाठी गुड शॉट धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळते एकूण झाली ती 5 धावा भरत गोलंदाजी मार्कवर स्टार सीसी पालघर दांडी संघाचा पहिला गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट भरत साठी पुन्हा एकदा हा मात्र चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न रिव्हर्स फटका खेळायचा होता टायमिंग होत नाहीये इथे मात्र क्विक ॲक्शन पाहायला मिळाली गोलंदाज मात्र फॉलोमध्ये आले चेंडू कव्हर करण्यासाठी मात्र पंचांचा इशारा मुवमेंटला येतो तो लेग बाईटचा संघाच्या खात्यामध्ये ही धाव ॲड झाल्यानंतर तुम्ही बघतात धावसंख्या 1 ने पुढे सरते स्ट्राईक रोटेट होत आहे ते पुन्हा प्रीतम परबकडे आघाडीचा अत्यंत शैलीदार फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तशी ओळख सुद्धा या खेळाडूची आघाडीला आले त्या संघासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुरंदर भरत प्रीतमसाठी शॉर्ट पिच मात्र चेंडू बरोबर ओव्हर पिच होतं समोर केलेट क्षेत्रक्षक काय तिथे चेंडूच्या खाली त्याने झेल दिस इज द बिग विकेट प्रीतम परत बॅक टू द पॅव्हिलियन पहिल्या षटकामध्ये भरतला का आणलं याचं उत्तर मात्र दिलंय या
स्टार सिटी पालघर संघाच्या माध्यमातून भरत नाही आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिल्याच षटकामध्ये बाद केलंय ते प्रीतम परबला. फलंदाज बाद. तर दीपक चौधरी त्यात फलंदाज 6 धावसंख्येवर पहिलाच धक्का लागला. दिस इज द बिग विकेट. खूप मोठा फलंदाज होता प्रीतम परब आणि मात्र या वेळेला मात्र बाद केलं. समोर खेळण्यासाठी भाग पडलं. एलिव्हेशन मात्र भरपूर उंच मिळालं आणि चेंडू लिडिंग एज घेऊन मात्र बाद समोर खेळला आणि मिडॉनवर क्षेत्ररक्षक मागे जात असताना खूप चांगला झेल तिथे मात्र टिपला खेळाडूने प्रीतम बारीने. प्रीतमचा झेल प्रीतमने पकडला आणि मध्येच्या आतमध्ये जात आहेत तुम्ही पाहता 3ऱ्या क्रमांकावर दीपक चौधरी. माझ्यासोबत मनोहर आहेत जे मात्र या संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत, मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत आणि खूप चांगली भूमिका मनोहरकडनं पाहायला मिळते. आणि मनोहरने सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये आले 3ऱ्या क्रमांकाला तो फलंदाज दीपक चौधरी. पुन्हा एकदा परत ऑन साईडला स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. हाय क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करतायत आणि तुम्हाला 2 धावांचा प्रयत्न, 2 धावांचा कॉल दिलाय आणि 2 धावा खूपच वेगाने पूर्ण केल्या आहेत. विशाल तांबोरे होते डीपमध्ये. पालघर दांडी जबरदस्त खेळाडू आणि सगळे आक्रमक खेळाडू. ही त्यांची एक स्वाभाविक खेळ आहे सर्व त्या खेळाडूंचा. गौतम आकरेने जेव्हा पहिल्यांदाच इथे स्पर्धेत खेळत असताना आणि मी आवर्जून उल्लेख करेन कुणालसुद्धा माझ्यासोबत आहे. जेव्हा 2010ला मी पहिल्यांदा इथे आलो त्याच वर्षी आम्ही गौतमला सुद्धा पाहिलं आणि एकमेव असा फलंदाज पहिला मी पाहिला जो हातामध्ये ग्लोव्ज घालून खेळत होता असा पहिला खेळाडू म्हणजेच गौतम आकरे. धावसंख्या 8. ओव्हर पिच होतं. बॅकवुडला गेले कारण मागे खेळणं पसंत करतायत. ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न आणि तोपर्यंत पंचाचा इशारा. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाकडे धावसंख्या चांगली सुरुवात आहे. इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या जागृती 11 पाले या संघाची 9 धावा कुठल्याच मैदानावर. 1 गडी बाद होतोय पण बरंचसं कौतुक करेन मात्र सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज आघाडीचा प्रीतमला बाद केलं, तंबूत पाठवून दिलं आणि अजून तो डॉमिनेट करण्याचा या षटकामध्ये प्रयत्न करतोय कारण दीपक मैदानाच्या आतमध्ये त्याला अजून स्ट्राईक रोटेट झालेलं नाही आहे. पण अमित जाधवच्या बॅटमॅनचा जो आलेला चौकार आहे तो निश्चित त्याला खूप मोठा आत्मविश्वास देऊन जाईल. नाही, पालघर जिल्हा मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटचं डेव्हलपमेंट प्रमोशन करतो आहे बिपिन पाटीलला मी पूर्ण श्रेय देईन. आमचे पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. दांडी एक असं गाव आहे प्रसाद, फार मोठ्या प्रमाणात क्रिकेटर्स दिले. सिद्धार्थ आकरे आपण बघतोय हा अंडर-19 खेळलेला प्लेअर आहे. राहुल द्रविडचा अत्यंत आवडता प्लेअर आहे राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून. तसंच तनिष वझेला मी तनिष वझे या खेळाडूला विसरणार नाही. अपकमिंग यंगस्टर आहे ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स मागच्या वर्षी PDPLला सुद्धा दिला. हार्दिक तांबोरे असेल, विशाल तांबोरे असेल, मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूंना तुम्ही पाहिलं. मॅग्निफिसंट प्लेयर्स या गावाने. भरत मेहर याच गावाचे आहेत दांडीचे. अतिशय चांगले प्लेयर्स दिलेत आणि हितेश दवणे तसे विश्वजित दवणे खूप चांगले प्लेयर्स दांडी गावाच्या माध्यमातून बघायला मिळाले. राकेश प्रभूला सुद्धा आपण आवर्जून उल्लेख करू शकतो. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. पालघर जिल्हा. मुसाफिर खोटे. पृथ्वी शाह हा सुद्धा पालघर जिल्ह्याचाच आहे. भारताला मिळालेला खेळाडू. रचित अंबिरे. लोअर फुलचा चेंडू एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर खूप दूरवर ना एक्स्ट्रावर तिथे करावं लागतं. चेंडू कव्हर करतील. फेक केली आहे चेंडूची. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. बॅकअप येत आहे. स्वतः कॅप्टन सिद्धांतसोबत इथे पर्यंत पोहोचतील तोपर्यंत या 2 धावा खूपच जलद गतीने पूर्ण केल्यात त्या अमित जाधवने. सगळा कंट्रोल आता मात्र अमितकडे असेल कारण प्रीतम बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी त्याला मात्र घ्यावी लागेल. इथे मात्र जागृती 11 पाले संघाकडून. सुखदेव मडवी यांचा हा संघ ऑन साईडला बघूया. खास करून फलंदाज अमित जाधवसाठी स्क्वेअर लेग आहे आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग लेग खेळाडू उभा आहे. फुल टॉस ऑन साईडला स्लॉक स्वीप केलंय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर दमदार फटका. चौकार. कुणाल दाते माझ्यासोबत गुणसंख्यकाच्या भूमिकेत सांगतात मला प्रत्येक षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तो सुद्धा अमित जाधवच्या बॅटमधून. 15. हो, अप्रतिम चेंडू. ओव्हर पिच होतं. बॅकफुटला गेले. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळणं जास्त पसंत करतात अमित जाधव. बॅकफुटवर खेळत आहेत आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं की फलंदाज बॅकफुटला खेळतात. यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण बॅकफुटलाच थांबून असं मात्र ओव्हर पिच चेंडूला ऑन साईडला मात्र खूप चांगल्या रीतीने प्लेस करत असताना एक धाव कंप्लीट केली ते अमित जाधवने. स्ट्राईक रोटेट केलंय या षटकात पहिल्यांदाच दीपक चौधरी या खेळाडूकडे. 16. लॉस ऑफ 1.
प्रज्योत हा चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर होता. एक्झॅक्टली कुठे ब्रश होते पण चेंडू पंच पाहतायत, तुम्ही जाताय पाहताय चेंडू मात्र निघून जाते तो गली रिजन मध्ये. बॅटची आउटसाइड एज घेतली आणि ती मात्र एकच धाव मिळते या चेंडूवर फलंदाज दीपक चौधरीला. यॉर्कर लाईन ओव्हर पेच खोलवर टप्प्याची जास्त करून त्याची पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू वापरत नाहीये, गुड लेंथ वापरत नाहीये. पब्लिक रिचच्या जवळपास चेंडू रिलीज करतायत, पिचिंग करतायत प्रज्योत. आता मात्र चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र पूर्णपणे बीट करून जाणार, डॉमिनेट करून जाणार अमित सारख्या मात्र खेळाडूला. पुढे आले होते, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कारण चेंडू तुम्ही पाहतात बॉडी लाईन नाकाच्या जवळून चेंडू निघून जातोय. गुड बॉलिंग, व्हेरिएशन, विविधता, अचूकता सगळं काही तुम्हाला या षटकात पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी या षटकात गोलंदाज प्रज्योत अंबिरेची. आतापर्यंत आले या षटकात 7 धावा. रनवेमध्ये प्रॉब्लेम, रिदममध्ये प्रॉब्लेम, पुन्हा आता मागे जात आहेत. लक्षात घ्या 25 मिनिटं तुमच्याकडे असतील आणि 25 मिनिटात तुम्हाला ही 5 षटकं ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी हाऊ ही कम्प्लीटच करायची आहेत. अजून काही संघ येत आहेत, त्या संघाने सुद्धा सज्ज राहायचं आहे. लेट करू नका, उशीर करू नका. साई 11 आणि लोढा 11. लेग स्टिकवर चेंडू ऑन साईडला, अप्रतिम फुटका, चांगलं रिस्टवर्क पाहायला मिळतंय. चेंडूला फेकून दिलं सीमारच्या बाहेर, एक्झॅक्टली स्कोर ऑफ द विकेट, चौकार. धन्यवाद डीजे. 21 धावा, सरासरी 10.5 खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी. एक चौकार दीपक चौधरीच्या बॅटमध्ये होते. उल्लेख झाला पोलिसांचा सुद्धा. संतोष शिंदे वन ऑफ द मॅग्निफिसंट क्रिकेटर ऑफ लेदर क्रिकेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इक्बाल शेख आणि दीपक पाटील या दोघांनी सुद्धा अप्रतिम खेळाडू पोलिसांच्या माध्यमातून घडवले, त्याचाही सार्थ अभिमान आहे. चांगले लेदर क्रिकेटर्स समोरासमोर या ठिकाणी खेळत आहेत. दांडी गावातील अप्रतिम खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो या ठिकाणी जागृती या संघातील सुद्धा खेळाडू या ठिकाणी परफॉर्मन्स करत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल हा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय. नाही निश्चितच मगाशी थोड्या वेळापूर्वी सामना सुरू होण्यापूर्वी अमित जाधव भेटलाच होता, मला भेटलाच बोलला की भरपूर वर्षांनी भेटसुद्धा झाली आणि संतोषचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला. सांगितलं की संतोषसुद्धा भेटले होते. संतोषने आवर्जून सांगितलं तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवून द्यायचा लवकरात लवकर व्हॉलंटियर्स. दुसरं षटक तुम्ही पाहिलं समाप्त होत आहे. 2 षटकाची धावसंख्या 10.5च्या सरासरीने 21 अंकित झाली आहे. आणि संतोष ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की कोपरची एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पार पडली जाते अंटरामची, त्या स्पर्धेत आज गेस्ट म्हणून तिथे आले होते, कारण त्या मैदानावर नेटसुद्धा मात्र चालू आहेत. निश्चित गोपाल स्टेन यांच्या माध्यमातून आणि खूप चांगले क्रिकेटर्स त्यांनी मात्र दिलेले आहेत आणि त्याच माध्यमातून ओळख आहे या सर्वांची तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यासाठीच संतोष शिंदे आला, भरपूर इम्प्रेस केलं संतोषने, कारण मैदान खूप चांगली क्रिकेट स्पर्धा सुरू होती आणि निश्चितही पाहून त्याचं मन एकदम मोहून गेलं आणि सांगितलं की अंटराम क्रिकेटला सुद्धा मात्र सुगीचे दिवस आलेत आणि चांगलं क्रिकेट, चांगली क्रिकेट स्पर्धा त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी कौतुक केलं त्या स्पर्धेचं. स्टार्टिंगला दीपक, धावसंख्या 21. गोलंदाज सज्ज होतोय मितेश दरबार. मितेशचा पहिला चेंडू, हो अप्रतिम अप्रतिम. तुम्ही पाहतायत त्याचं रिस्ट तुम्ही बघू शकता. चेंडू फेकत असताना किती वेगाने रिलीज करतात, पूर्णपणे ताकद, तो पूर्णपणे प्रेशर, पूर्णपणे दबाव टाकत असताना या उजव्या हाताचा तो चेंडू रिलीज करतात खूप वेगाने. तुम्ही पाहतात मितेश दरबार, गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवर दीपक चौधरीला डॉमिनेट केलंय. दीपक एक या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमननं आलंय. मितेश पुन्हा आता मानपाडा यांकडनं उजव्या हाताने ओव्हर द विकेट शफल झालेत. हो मात्र खोदून काढले चेंडू ऑन साईडला, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये थोडेसे फंबल द्यायचा फायदा उचलला. दीपकने कॉल दिला 2 धावा मी पूर्ण करू शकतो. गुड रनिंग. मुंबई पोलीस, काय फिटनेस आहे. अमित जाधव, राजेश तांडेलचा उल्लेख करेन, त्यानंतर संतोष शिंदे, ग्रेट क्रिकेटर. प्रबोधन T20ला तुम्ही निश्चित या सर्व खेळाडूंना बघता. लेदर बॉलच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर पिच होतं, उचललाय, फेकून दिलाय चेंडूला स्क्रीनच्या समोर आणि स्क्रीनच्या वरून फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. पॉवर पॅक शॉट, सीमारेषे बाहेर षटकार. चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चेंडू द्यावा लागेल.
नक्कीच कौतुक करेन मी दीपक चौधरी यांचा. पहिला चेंडू डॉट गेला होता तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की मला लेंथ रीड करायला पाहिजे, लाईन रीड करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने फुटवर्क दाखवणं आवश्यक आहे. डॉमिनेट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मितेश दरबार तुम्ही बघताय गोलंदाजी करत वेग वाढवत आहेत, क्रीजचाही वापर करायचा प्रयत्न करत आहेत. सूचनांची गरज आहे आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सूचना येत आहेत. आपण बघतोय मितेश दरबार यांच्याकडे. पालघरचा उल्लेख झाला, राजेश सुतारचं सुद्धा आवर्जून या ठिकाणी नाव गेलं पाहिजे कारण पालघरच्या क्रिकेटच्या डेव्हलपमध्ये राजूचा सुद्धा फार मोठा हात आहे. डेफिनेटली आठवत असेल आमदार चषकाच्या माध्यमातून आवर्जून त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आपल्याला शिळच्या मैदानावर आणि भरपूर कौतुक केलं खास करून कल्याणुबीडच्या क्रिकेटबद्दल, त्या शिस्तीबद्दल. षटकार आले तो दीपक चौधरीच्या बॅटमधून. धावसंख्या उंचवडी घेते, जाऊन विसावते ती 29 आहे धावसंख्येवर. पुण्यात ओव्हर पिच फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आता मात्र आहे तिथे, चेंडूच्या खाली येत आहेत. प्रयत्न चांगला होता, चेंडू आतमध्ये ढकलून दिलेत. रिफ्लेक्सेस वापरले तिथे. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण स्टँडर्ड मेंटेन करत असताना या स्पर्धेचा संकेत आहे तिथे. गुड फिल्डिंग संकेत तांडेल. त्याला माहिती आहे या षटकाराची किंमत त्याला मोजावी लागेल. काय स्ट्रेच केलं स्वतःला. ज्याप्रमाणे तिसऱ्या पंचांना मात्र रेफर केलंय या डिसिजनसाठी. हो, कारण काय चेंडू पकडत असताना त्यांचा स्पर्श चेंडूला ओत असताना त्यांचा शरीराचा भाग कुठे सीमा थर्ड अंपायर रेफर केलंय ना. यस, त्याच्यासाठीच रेफर केलंय. स्पर्श तर झाला नाही ना शरीराचा बाउंड्रीला, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरा पंच आहे तर त्याचं या ठिकाणी बघणं टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे. कारण 3 ते 4 वेळा अशी घटना घडली आहे तर बघायला पाहिजे. जर स्पर्श झाला असेल चेंडूच्या स्पर्शात येत असताना त्यांच्या शरीराच्या सीमारेषेला तर ते सिक्सर असेल. इज गुड बघण्यासाठी ते थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलेलं आहे. व्यासपीठावर आगासनगावचे धनंजय बेटरेकांचं आगमन झालं आहे. या व्यासपीठावर त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अजून काही मान्यवर उपस्थित आहेत. त्यात डॉक्टर जनार्दन म्हात्रे मानपाडा गावचे, त्याचबरोबर नारायणगावचे ग्रामपंचायत सदस्य कैलास शेंद्रे साहेब आणि त्याचबरोबर आगासन गावचे धनंजय बेडेकर साहेब, सर्वांचं या व्यासपीठावर मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर बघायचंय इथे मात्र रेफर केलं तिसऱ्या पंचांना. चेंडू तिथे मात्र कव्हर करत असताना शरीराचा कुठला भाग इथे मात्र बाउंड्री लाईनला टच नाही झाला ना, रोपला टच नाही झाला ना, हे मात्र इथे मात्र बघतायत आमचे तिसरे पंचांच्या भूमिकेत. कारण तिसऱ्या पंचांच्या पॅनलमध्ये विनोद दादा आहेत, अनंत पाटील आहेत, त्याचबरोबर महेश पाटील आणि त्याचबरोबर मी निश्चित आवर्जून उल्लेख करेन काशीनाथ दादा यांना. कारण हे मात्र 4 आहेत, हे 4 पंच आहेत जे मात्र हे तिसऱ्या पंचांचा म्हणजे जेव्हा निर्णय येतो मैदानाच्या आतमध्ये तर फक्त एकच धाव, 2 धावा. पंच सांगतायत संदीप फुटाणे या 2 धावा. प्रॉपरली चेंडू कव्हर केला गेला तिथे डीपमध्ये. संकेत कण्णा, संकेत तांडील आहेत. खूप चांगला संघ बांधला. एका बाजूने स्टार सीसी दांडी पालघर, गौतम आकरे कॅप्टन आहेत, विशाल तामोरे, मितेश दरबार, प्रच्युत अंबिरे, प्रीतम बारी, करण रावरे, भरत चिखलीकर. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मितेश. ओ द विकेट दीपकसाठी. पुन्हा एकदा चेंडू फुल टॉस होता ऑन साईडला, गॅपमध्ये खेळतात, वेगवान फटका. मागचे काही चेंडू जे डॉट घेते डॉट चेंडूला मात्र उत्तर देत असताना इथे मात्र फलंदाज दीपक चौधरीच्या बॅटमधना दमदार फटका, चौकार. थँक्यू डीजे. चेंडू ताबडतोब आतमध्ये यावा कारण शहरी संघ खेळत आहेत. फास्ट खेळणं तेवढंच गरजेचं आहे कारण गतवर्षीचा एक सामना अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो. पुन्हा एकदा 4 षटकाचा सामना मात्र शेवटच्या टप्प्यात कव्हर झाला होता. त्यामुळे ही नामुष्की आपल्यावर येऊ देऊ नका. त्यामुळे विनंती करतो प्रत्येक कॅप्टनला की आपण जरा फास्ट खेळायचं आहे. 25 मिनिटामध्ये आपली 5 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत. शहरी संघांना शहरी खेळामध्ये सातत्याने सूचना द्याव्या लागतात. ऑन साईड चांगली फटकी पाहिजे. तिसऱ्या क्रमांकावर येऊन दीपकची, आणि दीपक तुम्ही आता जे मात्र औरंगाबादला बिलॉंग्स करतात, आज मात्र इथे डोंबिवलीच्या या प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आपला परफॉर्म इथे मात्र दाखवत असताना 1 षटकार आला, 1 चौकार आला, 2 डबल, 1 सिंगल, वैयक्तिक 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं आहे. आणि खूप फास्ट किती मात्र क्रिकेट खेळत असताना फास्ट ही धावसंख्या जोडत असताना आपल्या संघासाठी. ऑप्शन थोडंसं बाहेर, गुड लेंथ होतं, इन स्विंग करायचा प्रयत्न, फिंगर पूर्णपणे मोल्ड केले होते आणि पंचांचा इशारा येतो तो वाईड.
white+1 आतापर्यंत ओव्हरपिच होते, ओव्हरपिच फुल लेन हे सर्व चेंडू वापरून बघितले, पण प्रत्येक चेंडूवर उत्तर होतं ते दीपककडे. आणि तुम्ही पाहता आता मात्र चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर गुडलेंथवरनं मात्र आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण तो सरळ शेत निघून जातो हेच पंच सांगतायत आणि वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती 37 धावा धावफलकावर. विकेट ओव्हरपिच होतं, उचललाय अमितने, क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र डीप मध्ये, चेंडू स्वीकारतायत आणि अजून एक धक्का लागलाय खूप 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 वेळानंतर. इथे मात्र यश मिळते ते मितेशला आणि फलंदाज बाद. चा सन्मान, या व्यासपीठाची ओळख, पाहुण्यांचा मान्यवरांचा सन्मान इथे मात्र सातत्याने मात्र केला जातोय. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, आतिश केदारे, त्याचबरोबर कैलास शेंद्रे उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य नारायणगावचे, त्यांचा सुद्धा सन्मान इथे मात्र केला जाईल. आणि पुन्हा एकदा विनंती करतो निवृत्ती भंडारी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा कैलास शेंद्रे यांचा. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत अगरसन गावचे धनंजय बेडेकर, आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या, आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावर निवृत्ती भंडारी यांच्या शुभ हस्ते. तर खूप चांगली पार्टनरशिप आणि खूप चांगली फलंदाजी करताना मात्र अमित मात्र बाद झाला, पण पाया जो हवा होता म्हणजे स्टार्ट जो हवा होता तो स्टार्ट मात्र अमितने करून दिला. 18 धावांचं योगदान दिला, 10 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग केली. पहिल्याकडे आपण पाहिला की 6 धावांसंघाने बाद झाला, पण दोघांमध्ये 31 धावांची पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली. त्यामध्ये तुम्ही पाहतात अमित आणि त्याचबरोबर दीपकमध्ये खूप चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. आणि तुम्ही पाहतात अमित बाद झालेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहतात मैदानावर आलाय तो आतिश केदारे. खूप चांगली पार्टनरशिप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सरासरी खूप चांगली मेंटेन केली आहे. प्रति षटकामागे 12.33च्या सरासरीने धावा कुठल्यात त्या 37. पहिल्या षटकात आपण सरासरी 9 पाहिली, दुसऱ्या षटकात धावसंख्या 21 होती, सरासरी 10.5 होती आणि तिसऱ्या षटकात ती सरासरी अजून वाढते. याचं कारण या षटकात भरपूर धावा खर्च केल्यात त्या 16 या षटकात मितेश दरबारने. नाही, मितेश दरबारला ज्या पद्धतीने संगणकाने आणलं होतं तो विश्वास मात्र मितेशने सार्थक नाही केला आहे या ठिकाणी. मात्र याचं श्रेय या ठिकाणी अमित जाधव आणि तसंच दीपक चौधरी यांना सुद्धा येईल. अमित बाद झाला आहे, आता नवीन फलंदाज आतिश केदारे मैदानावर बघायचे. 2 फलंदाज आता सरासरीला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. दांडीची परीक्षा असेल या ठिकाणी स्टार सीसीची, कारण गौतम माकरे आता काय चेंज करत आहेत, कुठल्या या ठिकाणी ओव्हर झाल. दोन्ही गुणलेखकांनी आम्हाला सांगितले षटक संपलेलं आहे, राजदीपनी सुद्धा आणि तसंच कृणाल यांनी सुद्धा. षटक पूर्ण झालेले आहे. पहिल्या षटकात 9 धावाल्या, दुसऱ्या षटकात 12 धावा, तिसरं षटक या ठिकाणी मितेश दरबारीने 16 धावा या ठिकाणी. पहिल्या चेंडू डॉट आहे, नंतर 2 धावा, नंतर षटकार, नंतर 2, नंतर चौकार आणि शेवटचे चेंडू फलंदाज बाद. एकूण एक वाईट मतलब प्लस केला आहे ऑलरेडी, त्यामुळे 6 चेंडू ऑलरेडी झालेले आहेत. षटक संपले, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो तो प्रज्योत अंबिरे, कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. विकेट. इथे मात्र चेंडू गुड लेंथवर होता, थोडासा खाली राहतोय चेंडू, फलंदाज इथे मात्र होते स्ट्रायकिंग एंडला. तुम्ही पाहतात आले ते आतिश, आक्रमक फटकेबाजी त्याचा गुणधर्म आहे, त्याचा नॅचरल गेम आहे. आणि बघायचं आहे तो गेम आपल्या संघाला किती धावसंख्या इथे मात्र अंकित करण्यासाठी भाग पाडतोय, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये या स्टार्सिस या संघासमोर. ओव्हरपिच होता, अप्रतिम चेंडू, अपील होते लाऊड अँड यस इट इज आउट. पंचाने अपील उचलून धरलाय, फलंदाज बाद. दिस इज द बिग विकेट. आतिश केदारे आल्या पावलीच परत जातोय, लेग बिफोर विकेट. तो शिवाजी माझा.
तर पाचवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो निखिल. पावसाळी रबर बॉलचं प्रॉडक्ट आहे सर. मला आठवण करून देतो, काळ चौकीच्या मैदानात ज्याप्रमाणे आपल्या नावाचा एक छाप सोडली, आपल्या नावाची एक तिथे पोस्ट पावती त्यांनी मात्र सोडली आहे, त्यांनी मात्र हळूहळू मात्र त्याची पावलं आली आहेत ती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आणि गतवर्षीचा हंगाम निश्चित खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्याचा वैयक्तिक एक संघ आहे गिरगावचा, त्या संघाच्या माध्यमातून खूप चांगला क्रिकेट त्याने मात्र खेळला आहे. शक्ती चषकच्या अंतिम फेरीत सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि तोच निखिल जाधव येतो मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर. खूप मोठी जबाबदारी असेल निखिलच्या खांद्यावर, कारण दीपक एकदा खूप चांगली बॅटिंग करतोय, आक्रमक फटकेबाजी करतोय, त्याला कशी साथ देतोय याकडे लक्ष असेल. आणि प्रज्योतने मात्र आल्याच मात्र आपल्या संघाला एक मोठं यश मिळवून दिलंय आणि आल्या पावलीस इथं मात्र पाठवून दिलंय पाघारी ते आतिश केदारीला. 3 विकेट लॉस, स्कोर मोज ऑन 37 इन द 4th ओव्हर. प्रज्योत कॉमेडीकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू उचललाय हवेमध्ये, चेंडू बराच वेळ आहे, क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली झेल करण्याचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये कॉर्डिनेशन अजिबात नव्हतं. तू घेणार की मी घेणार, कॉल इथे मात्र महत्वाचा होता. क्षेत्ररक्षक जे वायडिश लॉंग ऑन मिड विकेट या ठिकाणी होते ते मात्र खूप चांगल्या पद्धतीने आले, चेंडूच्या खाली पोझिशन सुद्धा केलं, पण इथे मात्र लॉंग ऑनवरला थोडीशी मात्र हुलकावणी मिळाली. तुम्ही पाहता तिथे मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू ड्रॉप होतोय आणि झेल मात्र ड्रॉप होतोय. तो आल्या असतोच म्हणजेच फलंदाज निखिल जाधवचा. 2 धावा मिळतात या चेंडूवर, धावसंख्या 39. आता मात्र चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली, झेल घेतोय का बघायचंय. हो, इट इज आउट. फलंदाज बाद. आता मात्र झेल स्वीकारलाय. इथे मात्र पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं, पण त्याचा तो मात्र फायदा उचलू शकला नाही. आपली इनिंग ती मॅरेथॉनमध्ये कन्वर्ट करू शकलं नाही, पण इथे मात्र निखिलला तंबूत परतावं लागतंय. सुरेख झेल टिपलाय, फलंदाज बाद. तर किरण येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किरण लहाने 6व्या क्रमांकावर, इयर्सो फ्रॉम औरंगाबाद. कारण दोन्ही फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये आता औरंगाबादचे आहेत, औरंगाबादला बिलॉंग्स करतात आणि आलेत फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर. स्ट्रायकिंगला दीपक, ज्याने मात्र खूपच चांगली फलंदाजी केली आहे, अटॅकिंग बॅटिंग केली आहे, षटकार चौकार मात्र दाखवत असताना दुसऱ्या षटकामध्ये खूपच तुफानी फलंदाजी केली. 3ऱ्या षटकात मितेश दरबारच्या आणि तब्बल 16 धावा कुठून काढल्या होत्या. तोच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय, पण प्रज्योतच्या समोर आता मात्र निश्चितपणे की कसोटी असेल, चॅलेंज असेल ते मात्र प्रज्योतला दीपकला फेस करण्याचं. धावसंख्या तुम्ही पाहता धावफलक 39 आणि एकूण 4 गडी बाद झालेत ते फलंदाजी करणाऱ्या तुम्ही पाहतात संघ म्हणजे जागृती 11 पाले या संघाचे. उमेश कुळे यांचा संघ. ओ द विकेट, फुल टॉस आहे, समोर खेळत आहेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक, तिथे कोणी नाहीये, मागे जाते चेंडू, लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चेंडू उचलतात, फेक करतात, तोपर्यंत या 2 धावा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट करतो तो दीपक. उमेश कुळेची ही संघ बांधणी आहे, पण संघाचे मालक तुम्ही पाहतात ते सुखदेव मडवी आहेत. त्यांनी हा संघ इथे मात्र उतरवले मैदानाच्या आतमध्ये. जागृती 11 पाले हा संघ 41 धावा धावफलकर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दीपकची बॅट थोडीशी शांत ठेवली आहे षटकात प्रज्योतने. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट दीपकसाठी. हा चेंडू अप्रतिम गुड लेनवरना चेंडू जबरदस्त पिच होतोय, पण पंच मात्र सांगतात हा चेंडू खेळाडूच्या डोक्याच्या वरून रिलीज झालाय, तिथून मागून निघून जातोय आणि ताबडतोब इशारा आलाय तो संदीप फुटाणे यांचा मुख्य पंचांना, हा चेंडू वाईड आहे. याच ठिकाणी त्याला बीट करायचं आहे, कारण जेव्हा समोरच्याने मात्र गोलंदाजी केली खास करून मितेशने आणि त्या षटकात ओव्हर पिच होतं फुलेलेंची डिलेवरती आणि सर्व चेंडू मात्र फेकून दिले होते, ताकद वापरली होती, कारण हवेच्या विरुद्ध फटकेबाजी दीपकची पाहायला मिळाली आणि सर्व चेंडू त्याने फायर फेकून दिले होते. ओव्हर द विकेट, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सापळा रचलाय, क्षेत्ररक्षक येत आहे डीपमध्ये, झेल उडवला आणि फलंदाज बाद. सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल स्वीकारलाय विशाल तामोरे, गुड कॅच, अप्रतिम फिनिश. अजून एक मोठा धक्का, दीपक बॅक टू द पवेलियन.
थँक्यू सर. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 4 षटकांच्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 10.5 सरासरीने 42 धावा धावफलक. या षटकात मी खरंच कौतुक करेन प्रज्योतचं. प्रज्योतले पहिलं षटक हाताळलं, 12 धावा खर्च केला, एकही सफलताने, पण या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि या षटकात 5 धावा देत असताना सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज जो मात्र खूप अटॅकिंग बॅटिंग करतो, त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलं. चेंज ऑफ पेसचा शिकार ठरला तो दीपक. नाही, प्रश्नच नाही, कारण मितेश दरबारच्या षटकात एकंदरीत 16 धावा गेल्या होत्या आणि त्यामुळे फार मोठी जबाबदारी होती संघनायक गौतम आकरे यांची. त्यांनी आणलं ते आता प्रज्योतने पहिल्या स्पेलमध्ये 12, या षटकात मात्र कमबॅक करत असताना 5च धावा दिले. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचा जो रन रेट आहे तो वाढू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला चेस करताना कठीण होऊ शकतं. 42 धावा आपण बघतोय, 4 षटकं पूर्ण झाली, 10.40चं रन रेट ठेवलं आहे. अजून एक षटक बाकी आहे, विकेट्स आहेत त्यांच्याकडे आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतील मैदानावरती आकाश आणि तसंच किरण, असं मला चित्र दिसतंय. 10.50 प्रति षटकामागे सरासरी मेंटेन करायचं ना. मागच्या षटकात ती 12.33 होती, पण ती खाली येते. याचं कारण तुम्हाला पाहायला मिळते अवघ्या 5 धावांचं षटक प्रज्योत आंबेरीचं. 2 षटकांचा कोटा त्याने पूर्ण केला, स्पेल पूर्ण केला, 12 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या, त्यात 17 आणि 1 सफलता अर्जित केली आणि संघाचा विश्वास सार्थ ठेवला. कारण हे स्लॉगर षटक होतं, डेथ ओव्हरचं षटक होतं, हे 4थं षटक आणि षटकात अवघ्या 5 धावा त्याने मात्र खर्च केला. गौतम आकरे आणि याच्या संघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो असेल तो मिलिंद दमणकर. या खेळाडूला लक्ष लागलं आहे, ज्या मात्र खेळाडूने मागची स्पर्धा या स्पर्धेमध्ये निश्चित खूप अटॅकिंग बॅटिंग केली होती. मिलिंदकडे लक्ष असेल. ओव्हर द विकेट, ऑप्शन थोडासा बाहेर, चेंडू हवेमध्ये आहे, प्रयत्न चांगला होता, फ्लाइंग एफर्ट शतषकाकडनं, पायाच्या जवळ चेंडू आला, प्रयत्न खूप चांगले केले पण चेंडूला मागे जाऊ दिली नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू, कारण इथे मात्र निश्चित महत्त्वाच्या 3 धावा रोखल्या आहेत. गोलंदाज आहेत ते हेमंत तांडेल. 43 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 5 गडी बाद. याचं उत्तर तुम्हाला मगाशी प्रज्योतने दिलं. दीपक जो मात्र सगळ्यात घातक फलंदाजी करत होता त्याला शांत केलं, त्याला तंबूत पाठवून दिलं आणि त्यानंतर माझ्याच्या आतमध्ये आलेत नवीन फलंदाज ते आकाश पांडे, गौरी शंकर. हो, गुड बॉलिंग, गुड लेंथवरनं अप्रतिम चेंडू. स्विंग करत असताना निखिल जाधवचा मात्र तुम्ही जो हाईट फॅक्टर बघत आहात, हाईट पाहत आहात, त्या हाईटच्या अनुसरून मात्र गोलंदाजी केली जाते आणि त्याला मात्र डॉमिनेट केले जाते या बीटवरनं, या चेंडूवरनं. गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडूची फेक. गोलंदाज या षटकात हेमंत तांडेलची आणि निखिल जाधव सारखा मात्र खेळूला जखडून ठेवले, बांधून ठेवले या षटकामध्ये. किरण लहाने आहेत, कारण निखिल मगाशीच तंबूत परतला, आल्या पावलीस तो माघारी गेला. ओ द विकेट, फुलरेची डिलिव्हरी ऑन साईडला, लहानेचा चेंडूला प्लेस केला, मिडवे केला, शेताची इथे येत आहेत. इथे मात्र फंबल झाली, मिसफील्ड पाहायला मिळते. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 3ऱ्या धावायचा प्रयत्न असेल, 3 धावा सुद्धा मात्र सहजरित्या पूर्ण करतायत. गुड रनिंग, कारण या षटकात धावा येत नव्हत्या, त्या मात्र येतात मात्र धावा, 3 धावा येत आहेत. कारण पहिल्या चेंडूवर 1 धावा आली, त्यानंतर डॉट, त्यानंतर 3 धावा, एकूण 4 धावा आतापर्यंत या षटकात आल्या आहेत. मला सांगतात कुणाला धावसंख्या तरी धावफल करते एकूण 46 धावा, 50च्या पलीकडे धावसंख्येचा नेण्याचा प्रयत्न असेल विक्रांतचा, जे कॅप्टन आहेत या संघाचे. विक्रांत चव्हाण, प्रीतम परब, आतिश केदारे, निखिल जाधव, दीपक चौधरी, किरण लहाने, आकाश पांडे, गौरी शंकर, अमित जाधव, सलीम अन्सारी, बिलाल, जिशान, राहुल असा संघ आहे. मुख्तार कुरेशी, दिस इज अ बिग नेम, अँड नितेश मडवी हा सुद्धा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्लेइंग 14 डॉट बॉल. जागृती 11 पाले हा संघ जो अजूनही फाईट करतो माझ्या आतमध्ये आणि स्ट्रगल करतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. कारण या 2 षटकाचा विचार केला, 4थं षटक आपण पाहिलं प्रज्योतचं 5 धावांचं, आणि या षटकात सुद्धा मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे आणि अचूक टप्प्यावरनं बीट केलं फलंदाजांना. या षटकात ते गोलंदाज हेमंत तांडेलने अवघ्या 4 चेंडूत 4च धावा खर्च केल्या आहेत. गुड बॉलिंग, स्विंग केलाय, चेंडूच्या भोवती फिंगर मोल्ड केले, क्षेत्रच्या काय स्क्वेअर लेगला. ओ गुड कॅच, गुड कॅच. पुन्हा एकदा विशाल तांबोरे, अप्रतिम फिल्डर डीप मध्ये, आणि काय झेल फिनिश केलं पुन्हा एकदा. अजून एक धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. जागृती पाले फलंदाज बाद. चला, कॅप्टनला विनंती करतो आपण सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. साई 11 आणि लोडा हेवन 11. साई 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आलेली आहे. लोडा हेवन 11 कॅप्टनला विनंती करतो आपण लवकरात लवकर मला लिस्ट आपली आणून द्यायची आहे. गोलंदाज सज्ज. या निर्णायक षटकामध्ये निर्णायक चेंडू घेऊन येतो तो
मानपाड एंडकडनं आणि समोर जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज किरण लहाने. फुल टॉस आहे, टायमिंग होत नाहीये, मिस टाइम झालाय. क्षेत्राच्या खूप लॉंग ऑन आहे, चेंडूच्या खाली तो झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. गुड फिनिश. अजून एक झेल, फलंदाज बाद. तर 5 षटकांचा खेळ समाप्त होते. 5 षटकांचे धावसंख्या तुम्हाला पाहायला धावफलकावरती 9.2 सरासरीने आता अंकित झाले धावफलकावरत्या. एकूण 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष ठेवलं आहे. गोलंदाजीमध्ये खरंच कमाल करीन. भरतने ज्याप्रमाणे षटक हाताळलं, 9 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. त्यानंतर प्रज्योतचं षटक थोडंसं महागडं, कारण या षटकात तब्बल भारतामध्ये खर्च केला. 2 षटकाकडे धावसंख्या आपण पाहिली 21 होती, 10.5ची सरासरी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकात मात्र अजून मोठा कहर पाहायला मिळाला. या षटकात दीपक चौधरीने मात्र घणाघाती फलंदाजी केली आणि षटकांनी चौकांची आतिषबाजी करत असताना तब्बल 16 धावा या षटकात कुठून दिल्या. आणि 3 षटकाकडे काय पाहायला मिळालं, ती सरासरी मात्र मध्ये वाढ पाहायला मिळाली, इन्क्रीजमेंट पाहायला मिळाली. आणि तुम्ही पाहता सरासरी मात्र 12.33च्या सरासरीने 37 धावा 3 षटकाकडे कुठल्या. पण नंतरची 2 षटकं मात्र कलाटणी देणारी होती, धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावणारी होती आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक करणारी होती. ती खास करून स्टार सिटी पालघर दांडी या संघासाठी, कारण शेवटच्या 2 षटकात फक्त स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. डोंबिवलीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. जिद्दीने हृदय सारे पेटले, उगवते तारे मिळाले. क्रिकेट ते बॉलिवूडचे सितारे जमले हे सारे कीने. सपनों को सच करने फरिश्ते आए हैं. रमेश दादा, राजू दादा,
विजय दादा, विनोद दादा, त्यांच्या साथीला घेऊन आलो. डोंबिवलीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. करोड़ों नजरे मैदान पे, खिलाड़ी सारे ये जान ले, रतन बुआ पाटिल की ट्रॉफी जीतना नहीं आसान है, क्योंकि ये है दुनिया का सबसे बड़ा क्रिकेट टूर्नामेंट. इंटरनेशनल लेवल एंटरटेनमेंट, बॉलीवुड के सितारे भी आते हैं संग हमारे, ये खेल के जाते हैं हर टीम को आगे बढ़ाना, नया इतिहास हमको बनाना. आणि चेंडूला फेकून दिलं पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. विशालच्या बॅटमनना दमदार फटका, चौकार. बीज जसे अंकुर बघतायत फलंदाज की शफल होत आहेत, समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत. उजव्या हाताने खूप चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न विशालने मात्र केला, तर मात्र बीट केलाय चेंडूवर. डॉट बॉल. ओ द विकेट पुन्हा एकदा विशालसाठी. बॅकवर्डला थांबलेत. आता मात्र शफल झाली, ऑन साईडला प्लेस चांगलं केलं फटका मिड विकेटला. चेंडू खूप वेगाने जातो मिड विकेटला, 2 धावांचा प्रयत्न असेल. कॉल दिला 2 धावा मी पूर्ण करू शकतो. रनिंग बिटवीन द विकेट बघा किती फास्ट आहे, काय कॉन्फिडंट आहे विशालला या चेंडूवर फटका खेळत असताना. क्या वेगाने मात्र स्ट्राईक एंडला येत असताना मात्र खूप वेगाने 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या. गुड रनिंग. विशालची हीच खासियत आहे, विशालची हीच ओळख आहे. विशाल तांबोरे अटॅकिंग बॅटिंग. धावसंख्या 11 धाव फलकावर. गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात बिलालचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि पंचांचा इशारा. षटक किती मात्र पहिलं समाप्त होते. चांगली सुरुवात, कारण 47 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 47 धावसंख्येचा पाठला करताना 9.40च्या सरासरी धावा कुटाव्या लागतील, पण त्याच्या पलीकडे पाऊल ठेवलं आहे. विशालचं कौतुक करून विशालने चांगली सुरुवात करून दिली. हवेच्या विरुद्ध मात्र फटकाची करताना एक अप्रतिम चौकार, उंच फटका गेला होता आणि खूप चांगली सुरुवात विशालकडनं ॲज एक्सपेक्टेड फ्रॉम नेहमीप्रमाणे पाहायला मिळाली. नाही, मॅग्निफिसंट बॅट्समॅन, कारण विशाल तांबोरे असो, हार्दिक असो, बोथ डायमंड्स आहेत तांबोरे कुटुंबातील आणि लेदर क्रिकेटमध्ये क्लासिक बॅटिंग करतात हे दोघेही. आत्ताच रत्नागिरीला सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली विशाल तांबोरे यांनी. तब्बल 84 धावा कुठल्या. कृष्णा सातपथेने 2च्या सामन्यांमध्ये ते मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक आहे पूर्ण स्वतःकडे खेचलं. 50 धावा आणि 38च्या माध्यमातून तो पुढे निघून गेला आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. क्लासिक बॅटिंग या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. तर ही विशालची सुरुवात आहे. आत्ताशी कुठे आपण 5% विशाल पाहिलं आहे, अजून 95% विशाल आपल्याला दिसायचं आहे. अतिशय क्लासिक आणि मैदानाच्या चारही बाजूला ते खेळू शकतात हे त्यांनी नेहमी दाखवलं आहे.
या आपण व्यासपीठावर धनंजय बेडेकर साहेबांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एका बाजूने लोड हायवन 11 कॅप्टन आहेत तेजस पोळ आणि एका बाजूने संघनायक साई 11 या संघाचे सज्ज होत आहेत ते मयूर पाटील. स्वागत आहे दोन्ही कॅप्टनचं आणि धनंजय बेडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा नाणेफेक करत आहोत तेजस पोळ आणि मयूर पाटील या दोन खेळाडूंमध्ये. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. येतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं विक्रांत. कॅप्टन विक्रांत चव्हाण फिरकी आक्रमण लावलंय या षटकामध्ये. हा चेंडू अप्रतिम फटका रिव्हर्सचा अप्रतिम टायमिंग. चेंडूला मात्र काय एक्झिक्युशन दाखवत असणार पहिल्या चेंडूवर खूप लवकर लेन पिकअप केले. चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. तर साई 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मात्र संघनायक आहेत ते मयूर पाटील. लक्षात घ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना जो तुम्हाला ड्रेस कोड जो दिला तो ड्रेस कोड पूर्णपणे परिधान करणं गरजेचं आहे. त्याच्या आतमध्ये जात असताना खास करून हुक करायचा प्रयत्न मागे जातो चेंडू खूप वेगाने फाईन लेगला. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर निघून जाईल. अजून एक दमदार फटका चौकार. आक्रमण पहिल्या षटकापासून तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि दुसऱ्या षटकात सुद्धा मात्र संघनायकाच्या समोर सुद्धा आक्रमण केलं जाते. 2 चेंडू 2 चौकार. हो गुड बॉलिंग गुड लेनचा वापर केला. तिथून मात्र चेंडू टॉस केला. क्विक रिप्लाय दिलाय. मागच्या 2 चेंडू त्या 2 चौकारावर रिव्हर्सच्या माध्यमात एक चौकार थोडंसं अपिश केले गलीच्या डोक्यावर ना. नंतर मात्र ऑन साईडला खूप चांगला स्वीपचा फटका दाखवला आणि धावसंख्या अंकित जरी धावफल करते 19 या धावसंख्येवर. तर पुढच्या सामन्याचं नाणेफेक झालेली आहे आणि तो निश्चितच पक्ष लागलाय तो साई 11. गुड बॉलिंग ओव्हर पिच होतं. बॅकफुटला थांबले ऑनसाईड खेळायचा प्रयत्न पण चेंडू थोडंसं स्विंग होत आहे. नॅशनल लेग ब्रेक पाहायला मिळत आहे आणि पुढे विक्रांत या चेंडूवर बीट करतोय. तो बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकतोय. 2 चौकाराचं उत्तर जणू काय दिलं या डॉट चेंडूने ते विक्रांत चव्हाणने. स्ट्राईक करंट चेंज होतो पेस गतीमध्ये परिवर्तन अपील केलं जात आहे. चेंडू कुठे लागलाय पंच निश्चित पाहतायत आणि इशारा करतात. हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात जातोय मागे आणि त्या अशा मुवमेंटला मात्र स्ट्राईक रोटेट होत आहे ते फलंदाज विशाल तामोरेकडे. 20 धावा धावफलकावर. सुरुवात तर चांगली आहे. पहिल्या षटकात धावा कुठून काढल्या तर एकूण 11 आणि षटकात आतापर्यंत 2 धावा 2 चौकारनंतर एक सिंगल खूप वेळानंतर येते ते एकूण 9 धावा या षटकात आतापर्यंत. 20 ऑन द बोर्ड. 47 धावसंख्येचं लक्ष आहे. 9.40 सरासरी मेंटेन करायची आहे प्रति षटकामागे. आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही वादात धावसंख्या झाली ती एकही गडी न बाद करतात म्हणजेच 20 धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो साई 11 या संघाने. ओ गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू. गुड लेथवाना चेंडू मात्र जबरदस्त टॉस केलंय. पहिल्या चेंडू निश्चितच 2 चौकार आले पण नंतर आपल्या गोलंदाजीमध्ये किती ताकद आहे किती ताकद आहे किती पोटेन्शियल आहे किती गुणवत्ता आहे मात्र सादर करत असताना नंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 त्याने धाव खर्च केली. गुड बॉलिंग. प्रश्नच नाही. कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे विक्रांत यांनी या ठिकाणी आवर्जून म्हणायला पाहिजे. टर्न खूप चांगला दाखवलं आहे. टर्न विथ बॉम्बसुद्धा दाखवलं आहे आणि त्यामुळे फलंदाजांना शॉट्स कन्वर्ट नाही करता आले. ते आपण बघतोय कारण अजूनही 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 11 खेळत आहेत 13 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला विशाल तामोरे ज्यांच्याकडे लक्ष आहे 6 या धावसंख्येवर खेळत आहेत. 47 धावा जिंकायला दिल्या होत्या. त्याच्यातले आपण बघतोय या ठिकाणी 20 धावा आलेत. अजूनही 27 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. धन्यवाद राजेश. धन्यवाद राजदीप. 9 धावा प्रति षटकाच्या मागे हवेत. मात्र त्यांची मजबूत बाजू म्हणजे आघाडीचीच जोडी खेळते. विकेट्स त्यांनी गमावलेली नाही आहे. ही त्यांची मजबूत बाजू आहे. जो ड्रेस कोड जो दिला तो कंपल्सरी मला परिधान करायचा आहे. खास करून सांगायचं झालं तर फलंदाज कधी कधी कॅप न घालता फलंदाज खेळत असतात. जर तुम्हाला कॅपचा त्रास होत असेल तर माझ्या आतमध्ये गेला तुम्ही पंचांकडे ती कॅप देऊ शकता. पण स्पर्धेमध्ये खेळत असताना ॲटलिस्ट फिल्डिंग करत असताना तुमच्या डोक्यावर कॅप असणं हे महत्त्वाचं असेल याची मात्र नोंद घ्या. जे काय तुम्हाला चेंजेस करायचे आहेत गार्ड चेंज करायचे असेल निश्चित तुम्ही डगआउटमध्ये करू शकता. एकदा माझ्या आतमध्ये गेला तुम्ही कुठल्या प्रकारचा चेंजेस करू शकत नाही. पुन्हा एकदा बिलाल येत आहेत ज्याने पहिल्या षटकात 11 धावा खर्च केला. सफलता मिळाली नाही पण बघायचं पुन्हा एकदा संघनायकाचा तो प्रयत्न आहे की त्याला एकदा पुन्हा एकदा आणलं गोलंदाजी मार्कवर. विश्वास त्याच्यावर ठेवला आहे आणि तो बघायचा विश्वास कशा प्रकारे सार्थ करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज करण. ऑन साईड खेळायचा प्रयत्न पायाच्या मागून यष्टी वाकवली आहे. यॉर्कर होता
लवकर ओळखू शकले नाही, पुढे भरपूर पुढे निघून गेले. आधी मात्र बॅकफुटला उभे होते, मिडल स्टिकला उभे होते, नंतर पुढे आले आणि हेच पाहिलं आणि पायाच्या मागून मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू टाकत असताना यष्टी वाकवली ती डावी, फलंदाज बाद. डेफिनेटली अप्रतिम यॉर्कर होता आणि तो मात्र पाजल्यानंतर मात्र संगणक माझ्या आतमध्ये देत प्राईड ऑफ दांडी पालघर गौतम आकरे, अटॅकिंग क्रिकेटर. मगाशी मयूर सुद्धा बॅट्सपिटर होते आणि दोन्ही खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांनी मात्र खास करून उल्लेख करेन म्हणजेच लॉईडचा, राजू साटम यांचा. या दोन्ही खेळाडूंना लॉईडने मात्र या स्पर्धेमध्ये आणलं. मयूरची मात्र फलंदाजी आपण पाहिली आहे सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्यानंतर गौतम आकरे सुद्धा तुम्ही पाहिलं, अटॅकिंग बॅट्समन आहेत दोन्ही. संकेत आलेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतात पण चेंडू तुम्ही पाहताय तर खूप पुढे पडतोय आणि तोपर्यंत संकेतने आल्यास 2 धावा वसूल करून धावसंख्येला दिला आकार धावफलकावर. तो मला सांगतात राजेश 22 धावा धावफलकावर प्रमोट केलंय. बाकीच्या खेळाडूंना स्वतः गौतम थांबलेत कारण संघनायक आहेत, कारण परिस्थिती एवढी गंभीर नाही आहे जशी म्हणायला हवी तशी. कारण 47 धावांचा एक माफक लक्ष आहे, 20 धावा अंकित झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र फलंदाज पाठवले संकेतला आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. उकरायचा प्रयत्न होता, चेंडू आतमध्ये येतोय, बॉडी लाईन होता. जोपर्यंत खेळाडू चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर आणि धावसंख्या दिला आकार धावफलकावर तो 23 या धावसंख्येवर. मितेश पहिल्या षटकाच्या कंबरमध्ये अचूकता आणि भेदकतेवर जास्तीत जास्त भर दिलाय आणि तुम्हाला परफेक्ट यॉर्कर पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. एक्सपेक्ट सुद्धा केलं नव्हतं करणने की असा मात्र चेंडू आतमध्ये येईल आणि यष्टा वाकवून जाईल. स्टार्टिंगला फलंदाज पहिल्यांदाच येतात ते विशाल तांबोरे. विशालच्या बॅटमधून पहिल्या चेंडू एक चौकार आले, त्यानंतर 2 धावा, आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 6 धावा अंकित केलेत आपल्या बॅटमधून. होतं विकेट. पुन्हा तोच प्रकारचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा आतमध्ये आणणार चेंडू. चेंडू रिलीज करताना हात पूर्णपणे डोक्यावरनं घेऊन येतात, नंतर मात्र चेंडूची फेक करतायत. मखा अँटनीची मात्र आठवण करून देतात या चेंडूवर. गोलंदाज तुम्ही पाहतात बिलाल, उंचापुरा असा गोलंदाज, हाईट फॅक्टर, जी पर्सनॅलिटी हवी एका गोलंदाजी मात्र पूर्णपणे पाहायला मिळते बिलालकडे आणि पहिल्या चेंडू निश्चित उत्तर दिलं याचं किरणला बाद करत असताना. पाहूया धावसंख्या झाली धावफलकाची 24 धावा, लक्षात आहे 47 धावेंचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू आपण पाहूया शिल्लक आहेत ते मैदानावर अजूनही ते 14 आणि धावाव्यात ते 23. बिलाल मानपाड यांकडनं ओव्हर द विकेट. पुण्यात तो चेंडू होता पण आतली कडून नंतर घेऊन चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही त्याचा फायदा उचलला, कारण प्रत्येक कडून तुम्ही पाहतात बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतो, याचा फायदा उचलला तो संकेत याने अजून 2 धावा अंकित करून धावसंख्येला योग्य आकार दिला धावफलकावर तो 26 या धावसंख्येवर. 26 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. फलंदाज बाजारात ते करण. 13 चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही आहे आणि 13 चेंडूमध्ये धावाव्यात त्या 21. शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंजण्याचा प्रयत्न करतायत ते जागृती 11 पाले हा संघ. कारण विक्रांतचं जे षटक आपण पाहिलं अवघ्या 9 धाव्यांचा सफलता मिळाली नाही, पण नंतर मात्र 4 चेंडू त्याने डॉमिनेट केलं फलंदाजांना स्विंग आणि बाउन्सच्या माध्यमातून. समोर खेळायचा प्रयत्न होता, चेंडू कव्हर्समध्ये खेळत आहेत, क्षेत्ररक्षक दूरवर नाही ते चेंडू ते कव्हर करत तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होता, फेक चांगली होते, इथे मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता आणि इथे मात्र तंबूत परतावं लागेल ते विशाल तांबोरेला. फलंदाज बाद.
चंद्रकांत फुलारी अप्रतिम गोलंदाजी. मी बिलालचं या ठिकाणी पहिल्या स्पेलच्या कंपॅरिझनमध्ये या स्पेलचं कौतुक करेन. मॅग्निफिसंट बॉलिंग युझिंग द क्रीज व्हेरी वेल, कारण क्रीजचा वापर करता आलं पाहिजे. बॉलिंग रिटर्न आणि बॉबिंग ते त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्रीजचा वापर करत असताना इन कटरवर जास्त भर दिला, जेणेकरून स्पेसवर वेग आणि इन स्विंगर भर दिला, जेणेकरून जरी फलंदाज खेळायला गेला तरी मोठे फटके खेळू शकला नाही याची दक्षता त्यांनी बाळगली. त्यामुळे आपण बघतोय ते पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात आपण 6. एक त्यांचा प्रमुख फलंदाज बाद झाला आहे विशाल तांबोरेच्या रूपाने, जो चांगला फॉर्ममध्ये होता त्या ठिकाणी तो परतला आहे. दुर्दैवी पद्धतीने धावबाद होता, कॉल दिला, पुढे सरकले, मात्र मागे फिरताना त्याला वेळ लागतोय आणि त्यामुळे धावसंख्या आपण बघतोय या ठिकाणी झाली आहे ती 27 रूपाने. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12, प्रति षटकाच्या मागे 10 धावा आस्किंग आणि जी सुरुवातीला आपण साधारणपणे आपण 9.5 रूपाने पाहिलं ते 10 धावा झालेत. याचं कारण बिलालचं मागचं षटक. तो पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल लोढा हेवन 11 विरुद्ध साई 11 या संघांमध्ये. लोढा हेवन 11 संघनायक आहेत ते तेजस पोळ, नितीन नवाळे, सुधीर कोतकर, मुदस्सीर खान, तन्मरा पाटील, त्यानंतर इजाज शहा, बंटी, निनाद रसाळ, पारस सिंग, राहुल सिंग, ओमकार पाटील, जयेश गाडगे, हनीफ शेख, नियाज हाशमी आणि राश असे मात्र हे खेळाडू आहेत लोढा हेवन 11. त्यांच्या समोर जो संघ सज्ज झाला आहे, ज्याने मात्र संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे म्हणजेच साई 11. कॅप्टन आहेत ते स्वतः मयूर पाटील. आणि अजून एक मोठा खेळाडू त्या संघात तुम्हाला पाहायला मिळेल, लिजंड क्रिकेटर महमूद शेख, त्यानंतर महेश चेनवनकर, अब्दुल गनी, प्रतीक सोलंकी, अक्रम मोहम्मद, इम्रान शेख, सोनू बिन, त्यानंतर राहुल रॉय, नौशाद खान, संतोष सक्सेना, रणजी क्रिकेटर, त्यानंतर धवल सोलंकी, श्री मोरिया आणि रहीम शेख. हा एकूण संघ आहे तो साई 11. चांगली फाईट, चांगली झुंज तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये, लोढा हेवन विरुद्ध साई 11 या संघामध्ये. तर बघायचं आहे झुंज अजूनही कडवी झाली मध्याच्या आतमध्ये, कारण चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवर सलीम अन्सारी. हा चेंडू आउट स्विंग होता, तुम्ही पाहतात अप्रतिम चेंडू बीट केलं, बॅकफुटला फलंदाज थांबले होते. छोट्या उंचीचा खेळाडू चेंडू खाली ठेवण्यामध्ये मात्र यशस्वी होतोय. या पद्धतीचे 2 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, जे मात्र सेम शरीरयष्टी आहे, सेम उंची आहे आणि तशा प्रकारे गोलंदाजी सुद्धा करतात. डॉट बॉल, 11 चेंडू आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता. दुसरा खेळाडू मी आवाजून उल्लेख करेन तो जेडीचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा स्विंग केले चेंडू, ड्राईव्ह केले चेंडूला, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवर नाही, त्या 2 खेळाडूंच्या मधून चेंडू खूप वेगाने, दमदार फटका, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार.
7 चेंडू 12 धावांची गरज. चेंडू ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफरने चेंडूला मागे काढल्या, शतशक दूरवर नेत आहेत. कव्हर्समध्ये चेंडू कव्हर करतील अमित. गुड फिल्डिंग आणि फक्त एका समाधान. प्रीतमला आता मात्र शेवटचे 6 चेंडूत 11 धावांची गरज असताना मात्र स्ट्राईकवर स्वतः थांबावं लागेल. सलीमने मात्र खूपच अप्रतिम गोलंदाजी केली किंवा 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना अवघ्या 9 धावांचं षटक टाकलं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत ते घेऊन गेलेत. आणि बघायचं आहे की लक्ष असेल की शेवट षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. नाही, चांगलं आहे, कारण लेफ्ट हँड ओव्हर द विकेट राईट हँडरसाठी नक्कीच अँगलिंग होतं आणि स्पेसिफिकली लहान आहेत उंचीने खेळाडू सलीम आणि खूपच सुंदर पद्धतीने लाईन अँड लेंथ ठेवलं आहे. ग्रीप रनवे रिलीज ऑफ द रिलीफ फॉलो थ्रू अप्रतिम आहे. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू असं वाटतं ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करत आहेत. मुख्यतः त्यांनी लाईन अँड लेंथवर भर दिल्यामुळे ते धावा आले नाहीत, मोठे फटके आले नाही आहेत आणि त्यामुळे आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 11 धावा असं गणित होते. दोन्ही संघाचे विकेट्स बघूया आपण. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे विकेट्स गेले होते 7, बॅटिंग करणाऱ्या टीमचे विकेट्स गेले 2. सामना टाय झाला तर विकेट्स बघू, विकेट्स इक्वल असेल तर आम्ही टॉस बघू. 47 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत आल्यात त्या मैदानावर 36 धावा, अजूनही 11 धावांची गरज आहे. शेवटची 2 षटकं खूप अप्रतिम आता हाताळली होती प्रज्योत अंबीर आणि त्याचबरोबर हेमंत तांडेलने अवघ्या 9 धावा खर्च केल्या म्हणून तुम्हाला धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. 46 धावा फक्त कुठल्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना ते म्हणजे जागृती 11 पाले या संघाने. नाही, धावसंख्या कमी मी जसं उल्लेख केला 55+ इज द सुरक्षित धावसंख्या आहे या मैदानावरती. त्याच्या पुढे जर तुम्ही धावा केला तर अजून चांगलं आहे, पण जर तुमची धावसंख्या 50पेक्षा जर कमी होत असेल तर तुम्हाला नक्कीच फाईट करावं लागेल. आणि जेव्हा मी धावसंख्या पाहिली 32 असेल, 40 असेल किंवा 47 असेल, स्पेसिफिकली 45-47 दरम्यान सामना रंगतदार झाला आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. क्लोज एन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो तो जिशान. खूप चांगले गोलंदाज आहेत जिशान. बघायचं इथे मात्र या 11 धावा डिफेंड करायच्या त्या 6 चेंडूमध्ये. यष्टीच्या मागून प्रीतम फिल्डिंगची सजावट करत असताना स्ट्रायकिंग गेला प्रीतम बारी. 6 बॉल अँड 11 टू विन. हा कोंडे अप्रतिम चेंडू आतमध्ये येणारा, थोडासा क्रॉस सीम ॲक्शनने चेंडू फेकला गेला होता. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. धावा येणं महत्त्वाचं आहे. प्रीतम बारी स्ट्रायकिंग गेला, टायमिंग होत नाहीये चेंडू आणि तिथे ते सुद्धा तुम्ही पाहतात 2 धावा खूप वेगाने कंप्लीट करत धावसंख्येला दिला आकार धाव फलकावर तो 38 या धावसंख्येवर. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. दोघांमध्ये मात्र जबरदस्त संघर्ष सुरू आहे, जबरदस्त फाईट सुरू आहे. कारण मगाशी म्हटलं की दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. 47 धावा जरी कुटायच्या असतील मैदानावर तरी सुद्धा मात्र संघर्ष करावा लागेल शेवटच्या टप्प्यापर्यंत. तो तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या स्टार सीसी पालघर दांडी या संघाचा. 5 बॉल अँड 9 टू विन. जिशान सामोरं जाईल तो स्ट्रायकिंगला प्रीतम बारी. फुल टॉस होता, बॅटर घेतलाय, चेंडूला एक्झिक्यूट केलं डीपमध्ये. शतशत तिथे येत आहेत, फंबल झाल्याचा फायदा उचलणार याच्यात तिथे मात्र शंका नाही. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावांनी पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाले ते प्रीतमकडे. लढा वृत्तीचे पालघर दांडी खेळाचे सर्व खेळाडू, विशाल असू दे, नंतर गौतम असू दे, मिलन दमणकर, प्रीतम बारी, आक्रमक खेळाडू आणि तेच आक्रमण तुम्हाला पाहायला मिळते या षटकामध्ये केलं जाते. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बघायचं आहे विकेट इथे मात्र आतापर्यंत पडलेत ते एकूण 2 स्टार सीसी संघाचे. फुल टॉस आहे, समोर खेळलेत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पुन्हा ते चेंडू येतात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेक चांगली होते, स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचा प्रयत्न. प्रीतम मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता स्ट्राईक एंडकडनं आणि स्वतःची विकेट मात्र स्वतःहून बहाल करतायत फलंदाज बाद. तर आदरस्थान म्हणे शिराज साहेबांचा आवाज. जिशान अपकमिंग यंगस्टर आहे, तो जो परिसर आहे प्रसाद, विद्याविहार, विक्रोळी, घाटकोपर या परिसरामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगले क्रिकेटर्स सातत्याने घडत आहेत आणि अजूनही तो क्षण ज्या वेळेला मला लक्षात आहे सगळे यंगस्टर्स उतरले होते आणि त्या यंगस्टर्सने आपल्या टीमला सुप्रीममध्ये सेमीफायनलपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी
मात्र अजूनही सामना ओपन आहे, काहीही घडू शकतो. कुठलाही संघ या ठिकाणी विजयी होऊ शकतो. या संघाने 3 चेंडू बाकी आहेत, धावा 6. दोन्ही संघाच्या विकेट्स पुन्हा एकदा बघूया. राजेश मला सांगतायत एकंदरीत विकेट्स गेलेत ते मैदानावरती या ठिकाणी ते 3 आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या विकेट्स गेलेत ते 7. प्रेक्षकांची खूप चांगली गर्दी पाहायला मिळते, कारण शहरी विभागातले संघ आणि शहरी विभागातल्या संघाचा खेळ बघण्यासाठी हे लाडके प्रेक्षक खास करून मैदानाच्या आतमध्ये येऊन हा परफॉर्मन्स बघतायत. स्पर्धेचा टेलिकास्ट निश्चित चालू आहे, ते म्हणजे डेन NBCच्या माध्यमातून, DB एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, त्यानंतर WTC, वर्ल्ड टेनिस क्रिकेट आणि त्याचबरोबर tenniscricket.in. पण तरीसुद्धा प्रेक्षक मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन सामना एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात, कारण स्पर्धेच्या मैदानाच्या आतमध्ये येऊन मात्र स्पर्धा पाहण्याची मात्र एक मजाच वेगळी आहे. फुल टॉस आहे, 20 शेपमध्ये खेळले क्षेत्ररक्षक येतात दूरवरना, कॉल दिलाय मी घेऊ शकतो जेल, फलंदाज बाद. संकेत बराच वेळ आपला टिकाव ठेवून होते मैदानाच्या आतमध्ये, टिकाव धरून होते, पण त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागेल. मात्र फलंदाज बाद होतोय 4थ्या चेंडूवर आणि एक मोठं यश मिळवून दिलं आपल्या संघाला या षटकात जिशानने. पॅडल स्वीप केलाय, चेंडू खूप वेगाने, इंटेलिजंट क्रिकेट, हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याच्या ऐवजी एक जंटल टच मला पाहायला मिळाला. ऑन साइडला पॅडल स्वीपचा फटका, सीमारेषे बाहेर चौकार. तर चौकार येतो मैदानावर, बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन अशा प्रकारे असेल, 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. लक्षात घ्या विकेटच्या आधारावर सुद्धा सामना जिंकता येऊ शकतो. आपण पाहिलं जर 27 धावा कुठल्या त्या जागृती पाले या संघाने, आणि या संघाने धावा कुठल्या त्या 46 जेव्हा 7 गडी बाद झाले होते, पण आतापर्यंत आपण जर विचार केला तर इथे मात्र फक्त 4 गडी बाद झालेत ते फलंदाजी करणाऱ्या स्टार CC या संघाचे. त्यामुळे विकेटच्या आधारावर सामना जिंकू शकतो. जर या चेंडूत सर फक्त 1 जर धाव आली तर विकेटच्या आधारावर सामना जिंकू शकतात ते फलंदाजी करणारे जागृती CC, इथे मात्र स्टार CC हा संघ. पुन्हा एकदा सांगतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचे विकेट्स गेलेत ते 4 आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचे विकेट्स गेले. त्याच्याबरोबर संयम सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि बघायचं आहे 30 फटकेबाजी गरज आहे. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. 1 बॉल अँड 2 टू विन. जिशान मोठा मॅचचा वापर केला आणि चेंडू प्लेस केला. आधीच कॉल लिहून ठेवला होता. इथे मात्र मिळाला की आपल्याला ही या चेंडूवर 1 धाव कंप्लीट करायचीच आहे. सामना टाय झालाय पण विकेटच्या आधारावर हा सामना जिंकलाय तो स्टार CC पालघर दांडी या संघाने. अभिनंदन गौतम आकरे, अभिनंदन रोहन हळदणकर याचा संघ आहे आणि हार्ड लक 300 रनिंग मात्र सुखदेव मडवी आणि त्याचा पूर्ण संघ जागृती लेवल पाले.